आज आपण दहिवडी येथे आहोत. इथे भव्य असं सोन्या 50-50 केसरी मैदान पार पडतंय आणि आज आपल्याला सोबत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालकसुद्धा आणि मालकीनसुद्धा. जो नंदी पळतो मेहरबान, शॉटगन मेहरबान, त्याचे मालक आहेत आणि मालकीनसुद्धा. शेठ नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. शेठ, खऱ्या अर्थानं मेहरबान जो आपला नंदी त्यानं महाराष्ट्र नाही तर अख्ख्या मला वाटतं 14 देशात त्याने नाव आपलं केलं आहे. पहिल्यांदा त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण कुठंतरी तुम्ही नक्कीच पुण्य केलं, त्यामुळे तुम्हाला हा मेहरबान नंदी मिळाला आहे. पहिल्यांदा त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन असेल. थँक्यू. काय सांगाल शेठ, आज खऱ्या अर्थानं मेहरबान गट पास झाला आहे, चांगली गाडी पळाली, म्हणजे मला वाटतं सुट्टा निकाल घेतला. काय सांगाल पहिल्यांदा? महत्त्वाचं म्हणजे गाडी चांगली पळाली. फर्स्ट टाईम म्हणजे गोगोच्या घरात आता पहिल्यांदाच पळते मेहरबान माझा, त्यामुळे आता गोगोचा गट पास केला. आता सेमीला बघतो ना मी काय आहे ते. शेठ, कुठंतरी मेहरबान तुमचं इतकं भरपूर नाव करतोय, पण तुम्ही एक संयम दाखवताय, काय याच्या मागचं रहस्य काय सांगाल? याचं रहस्य म्हणजे आता हे बघा, पहिला माझ्या धावणीत महबूब होता. महबूबच्या पावलोपावल आता पावलोपावल मेहरबान आहे. बरोबर. आता त्याच्यामुळे मेहरबान हा माझं नाव नंदी हा चांगला पुरं घेऊन चाललेला आहे. बरोबर, नक्कीच. काय केलं तर एक छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून त्याकडे बघितलं जातं, शॉटगन मेहरबान. आणि आता अलीकडच्या प्रत्येक हिंदकेसरी मैदानामध्ये गुलालाचा मानकरी पेडगाव हिंदकेसरी असेल, आता आपलं माळशिरस हिंदकेसरी असेल, दीपक शेठ पाटील असू दे आणि हृदय दीपक शेठ पाटील हे नाव 7 समुद्र पार गेलं आणि ते त्या मेहरबानच्या पळामुळे आणि त्याच्या आशीर्वादाने. काय सांगाल? पहिलं म्हणजे महबूबनी आमच्या बिंजोडमध्ये खूप नाव केलं आहे, आता घाटावर मेहरबान करते. बरं, आता दीदी, खरं तर मेहरबानमुळे तुला खूप ओळख मिळाली आहे. मला वाटते महाराष्ट्र नाही, भारत नाही तर भारताच्या बाहेर पण तुला ओळख मिळाली. या ओळखीबद्दल काय सांगशील? कारण की ही ओळख करण्यामागं फक्त कोण आहे तर मेहरबान आहे आणि महबूब पण आहे, पण मेहरबानमुळे तुला आत्ता ओळख जी मिळाली तर मेहरबान नंदीबद्दल काय सांगशील पहिल्यांदा? तो एक छोटा पॅकेट बडा धमाकाच आहे आमच्यासाठी, कारण माझ्या पप्पाचं नाव त्यांनी जास्त म्हणजे वाढवलं त्यांनी अजून, आणि तो खूप छान पळतोय. आज गोगोच्या ह्याच्यात पळाला, सेमी काय बोलतो गट पास केलाय, सुट्टा निकाल दिला त्यांनी आज आम्हाला. आणि विशेष म्हणजे आता ज्यावेळी मेहरबान नंदी आपला मैदानावर असतो त्यावेळी तू 100% तिथं उपस्थित असते, तर काय जाणवतं एकदम त्याचं पळ बघताना? कसं वाटतं एकंदरीत? काय खूप छान वाटतं का तो एवढा फास्ट पळतो, सुट्टा निकाल वगैरे देतो, तो खूप आनंद होतो. वडिलांचं नाव असेल, तुमचं राधे एंटरप्राइजेसचं नाव असेल, जे तुझं नाव कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचा तो गाजवतोय भारताच्या, एकंदरीत कसं वाटतं? म्हणजे तुमच्या फॅमिलीला वगैरे कसं वाटतं? काय एकदम आनंदच होतो का आमचं नाव असं अख्ख्या जगात झालं हल्ली, ते फक्त मेहरबानमुळेच झालं आमचं नाव. आता तिथे सोशल मीडियावर बोलतो, ज्यावेळी तुझ्या रील्स पण वगैरे व्हायरल होतात भरपूर, पण तुला असं जाणवलं की तुझ्या नावाने वगैरे काही अकाउंट वगैरे झाले होते, त्याबद्दल तू त्यांना काय सांगशील? यातनं मी त्यांना सांगेल का माझ्या नावाने दुसरं अकाउंट वगैरे फेक नका उघडू, आहे त्याच फॉलो करत राहा वाटलं. कारण काय होतंय, ज्यावेळी कोणाला प्रसिद्धी मिळते की नेमकं इन्स्टाला वगैरे काय करतात की तुझ्या नावाचं किंवा नाव माझ्या नावाने कोणाला पण असं वाईट वगैरे मेसेज टाकतात ते. बरं, मग तू त्यांना काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देशील? कारण की एक कुठंतरी नाव झालं माणसाचं की कोण ना काहीतरी करत असतं, तर त्याच्या मागे त्यांना तू काय सांगशील? डुप्लिकेट आयडी करणाऱ्यांना काय सांगशील तू? माझ्या नावाने फेक अकाउंट वगैरे उघडू नका, आणि जर तुम्हाला तशी प्रसिद्धी तुम्हाला मिळणारच नाहीये, माझा अकाउंट आहे त्यालाच फॉलो करा, फक्त असं सपोर्ट करा जास्त करून. बघायला गेलं तर आता या बैलगाडी शहरी क्षेत्रामध्ये आपलं त्यापासून तुम्ही म्हटलं की महबूबनं नाव केलंय, कुठेतरी तुमचं मन साफ आहे आणि कुठेतरी पुण्य आहे म्हणून आपण म्हणतो की एका धावणीला एकच नंदी घडतो, पण मेहरबान पण त्याच्या पाठीपाठू मग तुमच्या धावणीला घडतोय. काय सांगाल? पहिला महत्त्वाचा म्हणजे माझ्या धावणीला पहिला हात कुंभार खाण्याचा माझ्या तेजा पळायचा. त्याच्यानंतर माझ्या या धावणीमध्ये महबूब पळायला लागला, त्यानंतर पक्षा पळायचा, पहिला पक्षानंतर हे नंदी माझ्या धावणीला पळालं आहे. माझा एक असा आहे का माझ्या नशिबाला बैल आहेच, नंदी आहेच. माझ्या नशिबाला नंदी मी घेतो ना, तो 100% म्हणजे स्टॉपलाच बैल पळते माझा बैल. शेठ, कुठंतरी म्हणजे त्या नंदीवर तर तुमचं असणारं प्रेम आणि संयम तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे. हार झाली जीत झाली, हार जरी झाली तरी तुम्ही कायम त्या नंदींच्या सोबत आहात, त्यामुळे कुठंतरी तुमच्या धावणीला कायम बोलायला आहे. 100% बघा, हार हा जित हा नंदींचा केलाय. आम्ही मी तर मेन म्हणजे बैलांचा नियोजन हा कोण करतो
ज्ञानू ठाकर आणि नितेश गायकवाड बरं. हे करतात. मी तर कधी बघायला नियोजनामध्ये नसतोच. मी माझ्या गाडीवर असतो, हरलं तर मी माझ्या गाडीत बसतो आणि सरळ जातो, जिंकलो तर मी सुतावर जातो. तर आपल्याला या कल भानगडी आणि या आपल्याला या पहिला असा वाटला त्याचा वाटला या आपल्याला कुठल्या वादविवाद आपण पडतच नाही. या क्षेत्रात आपल्याला वादविवाद पडायचं पण नाही. आणि लक्षात असं आहे. आणि आता कुठेतरी ज्या पद्धतीनं मेहरबान एक आपल्या दावणीची लक्ष्मी, त्याच पद्धतीनं तुमचे हृदय असेल, तुमची दुसरी मुलगी असेल, या पण कुठेतरी तुमच्या म्हणजे घराला किंवा तुम्हाला मिळालेली एक लक्ष्मी आहे, त्यांच्या आशीर्वादाने कुठेतरी सगळे काही व्यवस्थित चालू असते. 100%. आता माझी मुलगी भूमिका दीपक पाटील, लावण्य दीपक पाटील, हृदय दीपक पाटील आणि राधे, ही पूर्ण फॅमिलीचा माझ्यावर ही भरोसा आहे. ही फॅमिलीचा माझ्यावर सुरुवात आहे. फॅमिली मला कधी नाही बोलतच नाही बहिणीकडे क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे माझी छोटी मुलगी हृदयाला मी प्रत्येक हातात घेऊन होतं आणि ती छोट्या मालकीने जायचा बोलायचं. सेट म्हणजे मला एक म्हणजे वैयक्तिक वाटतं की काय की तुम्ही आता बैलगाडा मालक आहात, तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन येता, कारण की नंदी कुठे तर नाव करतात आणि त्यांना पण ते तुम्ही जाणून देतात दिदीला म्हणजे तुमच्या कन्याला की बाबा काय ह्या क्षेत्रात असतं, नाव किती हे आहे आपलं, आणि तो नंदी तुमचा तसं कमवतोय नाव. आणि विशेष म्हणजे तुमचं कौतुक करावं जेवढं कमी का तुम्ही कन्यांना पण या क्षेत्रात उठवले, एक बैलगाडा मालकीने म्हणून उतरवले आणि ते नंदीने पण तुम्हाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं त्यांना. ह्याच्याबद्दल काय सांगाल? हे बघा आता बघ सर्व काही मुलंच करतात असं नाही. त्याच्यामुळे आता मुलगी पण हल्ली सर्वांच्या मुली पण माहेर आहेत याच्यामध्ये. त्यांना उतरवला पाहिजे प्रत्येकाला आहेत. म्हणून आता मी केलाय माझ्या मुलीला, ठीक आहे माझी मुलगी माझ्या पुढे वर्षात चालवी, जोपर्यंत लग्न होईल तोपर्यंत माझ्यासोबत ती आहे. बरोबर. वडिलांचा या निर्णयाबद्दल तुला काय वाटते? कारण तुला स्वातंत्र्य दिलंय त्यामुळे तू म्हणजे या क्षेत्रात तुझं एक नाव आहे. कारण आता तू बघतेस मुली कमी असतात या क्षेत्रात, पण तू उतरले ते पण मेहरबानने तुला खूप नाव दिलं, तुमच्या फॅमिली नाव दिले. काय सांगशील या वडिलांच्या निर्णयाबद्दल? काय नाही, मला असं पप्पा वगैरे काही मम्मी पप्पा काहीच नाही बोलत का नको जाऊ, हे करू ते करू. पप्पा पूर्ण सपोर्ट आहे मला मम्मीचा पप्पाचा. आणि आता 3 फेऱ्याचे मैदान असतात, बिनजोड पण असतात, तुला आवडतं कोणतं मैदान? मला दोन्ही आवडतात, असं नाही काय एक आवडत, दोन्ही सगळे सेमच आहेत. बरं. आता शेट मेहरबान जरा आता इकडे घाटावर पळतो आपला, पण बिनजोडला वगैरे पळताना कधी दिसेल आपल्याला? काय 16 तारखेला. 16 तारखेला. 16 तारखेला मोठा आटा बिंजोरचा. बरं. तिथं बोलजवाडला दोन्ही साईडने पळवणार. मग आता आता मी गुरुवारी माझ्या पहिला स्वतःचा मेहरबानचा नाव पण सोडून बिंजोड. बरं. आणि मेहबूब पळतोय का आता आपला? पळतो ना आज पळायला गेला आज पळायला गेला बिनजोडला. बुरकोडीला खटाव तालुक्यातच तिथं बोलतोय. इकडे मेहबूब कोणाकडे? मी गोट्या भाऊ तरसर, बरं. गोट्या भाऊ तरसरला पहिला. नक्कीच. आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान कसं पार पडतं? आजचं मैदान चांगलं आहे, एकदम एक बेस्ट मैदान आहे. ऍक्टिव्हिटी काही प्रॉब्लेम नाही, एकदम मजा. आणि मेहरबानचं आता नियोजन करताना तुम्ही करताय वैयक्तिक का? नाही मी नाही, आम्ही तिघं करतो. मेन म्हणजे ज्ञानू ठाकूर आहे, ज्ञानू ठाकूर आणि नितेश गायकवाड हे करतात. त्यांना त्यांच्याच ताब्यात दिल्यासारखा बैल आहे का त्याहीच नियोजन करावं आपण. माझा फक्त त्यांच्या सोबत. बरोबर. आणि एक विश्वास ठेवला त्यांचे विश्वास पण कुठे जोपासतायत ते 100%. त्यांना दोघांना विश्वास आहे माझा. नक्की. दिदी काय सांगशील या बैलगाडा क्षेत्राबद्दल? कसं वाटतं अनुभव तुला? अनुभव तर चांगलाच आहे का. मी असे एकच आहे की ती पुढे हे करते, अजून माझ्यासोबत येतील अजून 3-4. बरं. तुझा आदर्श घेऊन 100% काही आता जे असतात ते नक्कीच तुझा आदर्श घेऊन मैदानात पण दिसतीलच. मी बघितलं तर 3-4 दिवस दिसले मला अजून. का नक्कीच दीदी तुम्हाला पण शेट तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मेहबूबने जसं तुमचं नाव केलं तसं मेहरबान सुद्धा नाव करतोय आणि तुमच्या दावणीला जो नंद येईल ते तुमचं नाव तुमच्या फॅमिलीचं नाव 100% करता येईल. हीच तुम्हाला शुभेच्छा दोघांना. धन्यवाद. थँक्यू.